संप्रदाय, भागवत संप्रदाय, अर्थात वारकरी संप्रदाय, हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचं द्योतक करणारे. लक्षात यायला लागले का? मग हा संप्रदाय वारकरी संप्रदाय, पण या वारकरी संप्रदायाला अन्य सांप्रदायिक लोक नाव ठेवतात, गालबोट लावतात. काय? आम्ही ज्यावेळेला, महाराज तुमच्या माहितीसाठी, आम्ही ज्यावेळेला महाराष्ट्र सोडून हरिद्वार, ऋषिकेश अशा ठिकाणी जात होता, गुरुजीचे वादनाचे कार्यक्रम असतात ऋषिकेशला, आणि आमचे हे अंगावरचे धोतर, पांढरे कपडे, टोपी, गंध वगैरे बघितला की ती साधू लोक आम्हाला विचारतात, बोले महाराज जी कहाँ से आए हैं? हमने सांगतो हम महाराष्ट्र से आए हैं. महाराष्ट्र से? किसी घर गृहस्थी से निकले या किसी संप्रदाय से निकले? हम संप्रदाय से निकले. कौन सा संप्रदाय तुम्हारा? आम्ही सहज सांगतो हमारा बारकरी संप्रदाय. आणि मग ती लोक म्हणतात अच्छा 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 अच्छा, अरे बारकरी तो बडे मनमानी होते. काय म्हणतात? वारकरी तो बडे मनमानी होते. आपल्या भाषेत त्यांचं मत असे की वारकरी संप्रदाय म्हणजे मोकळा मंगळवार. लक्षात आलं का बोलणं आता? वारकरी संप्रदाय म्हणजे काय गुरुजी? मोकळा मंगळवार आहे, मनाला येईन तसंच वागतात. कोणते लोक? बोला पटकन. वारकरी लोक. असं कुणाचं मत आहे? अन्य संप्रदायवादी लोकांचं मत आहे. महाराष्ट्रात असा आवाज येऊ शकत नाही, आणि जर राजकारणी बी नाही, कोणीच नाही, आणि जर कोणी असा आवाज काढला तर पुन्हा त्याला खुर्ची मिळणार नाही. संप्रदायाच्या विरोधात महाराष्ट्रात कोणी बोलू शकत नाही महाराज. पण अन्य संप्रदायवादी लोक असं म्हणतात. त्यावेळेला आम्हाला ते टोचलं गेलं. आम्ही विचार केला नाही नाही नाही, याच्यावर घासावं लागेल. चिंतन केलं, आणि चिंतन करून मला बी 99% 99 महाराज मला बी खरंच वाटलं की त्यांचं खरंच आहे, वारकरी म्हणजे मनमानीच आहे. मला खरं वाटलं, आणि ते तुम्हाला बी वाटणार. बरं एक मिनिट मला उत्तर द्या. अगोदर त्यांचं मांडायचं का अगोदर आपलं मांडायचं? कसं करायचं सांगा? त्यांचं ऐकून घ्यायचं का आपलंच मांडीत बसायचं? हा नवनाथ महाराज तुमच्या मनावर कसं करून टाकायचं? बरोबर आहे ना महाराज? बरोबर. धोरणा. पण कसं असतंय महाराज, आपला बी रेटा कामाचा नाही. बरोबर आहे का नाही? पुढच्याला काय म्हणायचंय अरुण गुरुजी, बरोबर आहे, हे बी ऐकून घेतलं पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? पुढच्याला काय म्हणायचं हे ऐकलं पाहिजे का नाही? ओ बोला पटकन. बरोबर आहे का? मग त्यांचं मत अगोदर आपण विचारात घेऊ. त्याच कारण काय माहिती का? शास्त्र असे आधी खंडन आणि मग मंडन. अगोदर त्यांचं ऐकून घेऊ आपण. बरोबर आहे का नाही? उद्धव महाराज जमतंय का? अगोदर काय करू? त्यांचं ऐकून घेऊ. त्यांचं असं मत आहे, ते म्हणायला लागलेत काय? वारकरी संप्रदायाची सुरुवात कुणी केली? कुणी? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव म्हणून शब्द आहेत. आदिनाथ महाराष्ट्रात गाजलेलं रत्नच आहे आज. म्हणजे आज कुठल्या गोष्टीची कमतरता आहे का? हा आज सगळं असं वातावरण जुळून आलेलं आहे महाराज. बरोबर आहे? आज सगळ्याची बाजू चढतीये, माझी पडती का?
मी बी निशाने घासू नये महाराज आज. लक्षात आलं का बोलणं लक्षात घ्या. हा मग आता यांच्या मागे एवढे ही पोरं आपण इकडे तिकडे गेले हनते न वाटाणी बरोबर आहे का नाही. हा हे किती हिलाय बरं आहे बघा ना हे सगळं लक्षात घ्यायला लागलंय का काय. त्यांचं मत आहे अन्य संप्रदायवादी लोकांचं. नीट ऐका लेकरं बोल नका लहान लेकर ज्यांना ऐकणाराचं मोसम कट होते चांगलं ऐकू दे जरा. त्यांचं मत आहे वारकरी संप्रदायाची सुरुवात भगवान शंकराने केली. शंकराने केली. फक्त मच्छिंद्रनाथ चिंचोलीच सांगतो आज सगळं बाकी दुसरं काही सांगायचं नाही बरोबर आहे का नाही. ही गाव बी काय सामान्य गाव आहे का. मच्छिंद्रनाथाचा दरबार आहे ना महाराज बरोबर आहे का नाही. मग आता त्यांच्याबद्दल नाही बोलायचं कुणाबद्दल बोलावा. फक्त मच्छिंद्रनाथाबद्दलच बोलतोय. तुम्हाला ही सगळी नाथ परंपरा सांगून टाकतो आज. जाऊ द्या तिकडे जे होईल ते होईल बरोबर आहे का. हा वडिलेवानी तसलं कामाच नाही. आपसात बोलू नका. काय त्यांचं मत आहे भगवान शंकरानं संप्रदायाची सुरुवात केलेली बरोबर आहे का नाही. कुणी केलेली. मग जिथं जिथं भगवान शंकराचं वर्णन करायचंय ना महाराज तिथं तिथं आदी शब्द आलेला आहे. कोणता शब्द आलाय. आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा किंवा ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रे वंदी. जिथं जिथं शंकराचं वर्णन तिथं तिथं आदी शब्द आलाय. म्हणजे भगवान शंकर हे सगळ्याच्या काय आदी आदी भगवान शंकर आहे. आणि एक मिनिट ऐका पहिली वारी बी भगवान शंकराने केली. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात भगवान रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात. उद्या नाही बर का. काही जण म्हणले रंभादिक नाचती उद्या जोडोनी हात. उद्या नाही उभ्या जोडोनी हात. आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत बरोबर आहे का नाही. म्हणजे गिरजेचा कांत कोण भगवान शंकर. लक्षात आलं का. लक्षात इकडे द्या. आणि रोजच पार्वतीनं म्हणायचं काय भगवान तुमचं जे ज्ञान म्हणते ती कसलं ज्ञान आहे ती एकदा मला सांगा. कोण म्हणायची पार्वती. महाराज पार्वती म्हणायची. भगवान शंकर म्हणायचे बघू वेळ आल्यावर बघू प्रसंग आल्यावर बघू. पण बाया ऐकत आहेत का. हा बाया ऐकत आहेत का. किती बी लांबक्या मिशा ठेवा बाया ऐकतच नाहीत महाराज. चला हा ऐकत येतोय महाराज. म्हणून अलीकडच्या तरुण पोरांनी मिशा ठेवायचंच बंद करून टाकलं. आता बायकोच भेट नाही म्हणले मिशा काय चेहात बुडवायच्यात का काय कामाचे सांगा बरं मला. 50% पोरायच्या मिशा फक्त चेहात बुडवायच्या कामाच्या बाकी काही कामाच्या नाही. बाया भेटच नाहीत महाराज. किती बी लांबक्या मिशा ठेवा पावर राहत नाही महाराज. सुरुवातीलाच मोसम असते ते गुलू गुलू बोलणं तीन बाबा लय थाट. नवीन लग्न झालं कोणाला बी विचारा. हो नवरीला विचारा मालक हाय तर डायरेक्ट हाय म्हणणार नाही मध्ये हसायचा घेर टाकणार. लक्षात आलं का बोल. मालक हाय तर त्याला विचारा मालकीन हाय हाय हाय. गुदगुल्या गुदगुल्या बेकार असतात महाराज लय.
गुरुजी तुम्हाला काय अनुभव आहे? ज्याचं जळत त्याला कळत, बरोबर आहे का नाही? तुमच्यासारख्या संन्यासी काय आम्हाला माहिती महाराज, बरोबर आहे का? म्हणजे संन्यासी म्हणजे अजून झालं नाही असं म्हणायचंय मला, अजून झालं नाही म्हणजे त्याने केलं नाही असं म्हणायचंय मला, बाकी काय. लक्षात घ्या, मुद्दा एवढाच आहे. काय ऐकत आहेत का बाय? ऐकत नाहीत महाराज. रोजच पार्वतीने म्हणायचं भगवान तेवढं ज्ञान सांगा, तेवढं ज्ञान सांगा, तेवढं ज्ञान सांगा. भगवान शंकर म्हणे बघ. पण एके दिवशी इकडे लक्ष द्या, बाकीचे त्याला गोंधळ घाला त्याला घालतोय, पण तुम्ही ज्यांना ऐकायचं ते ऐका, लक्ष द्या. एके दिवशी भगवान शंकर म्हणले हिचं एकदा उरकूनच घेऊ, बरोबर आहे का नाही? सकाळी 5 वाजता भगवान शंकरानं पार्वतीला उठविलं आणि विमानात बसविलं आणि अशा ठिकाणी नेलं, झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, काही नाही. ज्ञानोबाने त्याचं वर्णन केलं. शिर सिंधूची पहिलं तिरी, शक्तीची कर्ण कुहरी. ज्ञानोबा म्हणतात काय? शिर सिंधूची पहिलं तिरी म्हणजे समुद्राच्या पलीकडे नेलं, समुद्राच्या पलीकडे नेलं. आणि शक्तीची कर्ण कुहरी, शक्ती म्हणजे पार्वती, कर्ण म्हणजे कान. भगवान शंकरानं पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण 1 मिनिट ऐका, आपसात बोलू नका. सांगत होते ज्ञान भगवान शंकर आणि ऐकत कोण होती? पार्वती. पार्वती ऐकत असताना पार्वतीला ज्ञान नावाचा पदार्थच मुळात पचायला जड आहे महाराज. ज्ञान पचत नाही महाराज, बरोबर आहे का नाही? आणि जर पचलं असतं तर हे कीर्तन चालू असताना हे धिंगाणा केला असता का लोकांनी? पचत नाही ना महाराज, लक्षात यायला लागलं का? बोल, ज्ञान हार्ड पदार्थ आहे, पचत नाही. पार्वतीला पचलं नाही आणि पार्वतीला डोळा लागला. ज्ञान ऐकत असताना पार्वतीला काय झालं महाराज? डोळा लागला, झोप लागली. पार्वती झोपली, पार्वती झोपली. तुम्ही बोलत चला माझ्याशी, म्हणजे आपलं मोकळं. मी का बोलतो तुम्हाला माहिती का महाराज? म्हणजे मला जो विषय मांडायचा आहे तो तुमच्या परफेक्ट लक्षात यावा म्हणून मी तुम्हाला बोलतो, बाकी काही नाही, बरोबर आहे का नाही? हा, पार्वतीला डोळा लागला, पार्वती झोपली. भगवान शंकरांनी ज्ञान सांगायचं झाल्याच्या नंतर डोळे उघडले आणि म्हणले अरे बाप रे, पार्वती तर झोपली. मग भगवान शंकर काय म्हणले म्हणजे महाराज माहिती का? भगवान शंकर म्हणले पार्वती तर झोपली, मग कोण म्हणत होतं? लक्षात आलं का? बोल, मग कोण म्हणत होतं? ध्यान लावून बघितलं, अरे बाप रे म्हणले विष्णूनं नेलं. म्हणले हे कोणी नेलं? विष्णूनं नेलं. मग चंद्रनाथ म्हणजे भगवान विष्णूचा अवतार. कोणाचा अवतार? विष्णूनं नेलं म्हणजे विष्णूनं. म्हणले विष्णूनं हे चोरीचे धंदे केव्हापासून सुरू केले? ध्यान लावून बघितल्या बरोबर लक्षात आलं, नाही म्हणले हे सांगितलेलं वायाला जाऊ नये म्हणून भगवान विष्णूने नेलं. म्हणले मग कसं नेलं? ऐका कसं नेलं. ती सूक्ष्म बारीक रूप धारण केलं आणि माशाच्या पोटात प्रवेश केला. कुणाच्या बोला पटकन? माशाच्या मध्ये गेले भगवान विष्णूच मच्छिंद्राच्या रूपात, बरोबर आहे का नाही? मध्ये गेले, ज्ञान श्रवण केलं, पण ज्ञान पचत नाही. ज्ञान मिळालं की अहंकार निर्माण होतो महाराज. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, आणि सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. असलं अहंकार आहे महाराज. थोडस मिळालं की अहंकार जागा होतो महाराज. असलं खतरनाक आहे. भगवान विष्णूला पचलं नाही. 1 मिनिट आहे का, लक्ष देऊन. ज्ञान ग्रहण करत असताना माशाच्या पोटात जाऊन स्पर्श ग्रहण केलं, बारीक रूप धारण करून, बरोबर आहे का नाही? आणि बाहेर येत असताना माशाचं पोट फाडलं आणि बाहेर आले. त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ आहे महाराज. त्यांचं नाव काय? मच्छिंद्रनाथ. माशाचं पोट फाडलं आणि बाहेर आले महाराज. पचलं नाही. आता तो विषय नाही आपला प्रतिपाद्य, तो नंतरचा विषय, तरी पण टच करून जातो. मासा मेला ना महाराज, मासा मेला. ज्यानं जागा दिली त्याचंच पोट फाडलं का नाही? एक तो विषय नाही, पण उगाच टच करून जातो. बरेच दिवस मासा वाट बघत होता महाराज, विष्णू महाराज, की ते माझं पोट फाडणारा कुठे रे म्हणायचा. माझा पोट फाडणारा कुठे गेला? त्या माश्याला गुरुजी यायला जरा उशीर झाला. ती पंढरपूरला आला आणि पंढरपूरच्या देवाचा काम धरला. तूच आहेस खरं माझं पोट फाडणारा. त्याचं नाव आहे मकर कुंडले. लक्षात आलं का? त्याचं नाव काय आहे? मकर कुंडले. म्हणजे देवाचा अजून बी काम कोणी धरलेला आहे पंढरपुरात? कोणी बोला? माश्यानं धरलेला आहे महाराज, माश्यानं. लक्षात यायला लागलंय का? बोलणं कळायला लागलंय का?
म्हणजे आपलं दैवत मच्छिंद्रनाथ म्हणजे सामान्य नाही, साक्षात विष्णू. कोण आहे? कोण आहे? विष्णू. आणि अजून सोपं करू का महाराज? आपले मच्छिंद्रनाथ नुसते मच्छिंद्रनाथ नाहीत, मच्छिंद्रनाथ म्हणजे ज्ञानोबा आहेत. कोण आहेत हे? ज्ञानोबा आहेत महाराज. कशावरून? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे आपलं पंढरपूर बी इथंच आहे ना, आपली आळंदी बी इथंच आहे, कुठं फिरायची गरज नाही. बरोबर आहे का नाही? मच्छिंद्रनाथ अवतार विष्णूचा आणि ज्ञानोबा बी अवतार कुणाचा? आपलं पैठण बी इथंच आहे. आपलं पैठण इथंच आहे का नाही? भानुदासाचे कुळी महाविष्णू अवतार. जाऊ द्या गुरुजी, पंढरपूर इथंच, आपलं पैठण इथंच. बरोबर प्रमाण दिलं नाही? आपली आळंदी बी, नवनाथ महाराज आपलं देहू बी इथंच आहे. तुका विष्णू नाही तुझा. लक्षात आलं का? बोलणं लक्षात आलं का? म्हणजे हे दैवत सामान्य दैवत आहे का आपलं? सामान्य? ओ बोला की सामान्य दैवत आहे. त्यांना वाटतंय रगीनं थंडी जाईल, पण रगीनं नसती थंडी जात, त्याला अंगात रग असावा. बरोबर आलं का लक्षात? इकडे लक्ष द्या. आपला विषय बाजूला जाऊ दे ना. आपला विषय कुठवर आलाय? मच्छिंद्रा लाभले सहज स्थिती. मच्छिंद्रनाथाला मिळालं, पण कसं मिळालं सजनो? कसं मिळालं? शब्द कसे आहेत? सहज स्थिती. आणि एक मिनिट पुरावा आहे.